चला घ्या की मग चला. धाराशिव नगरपालिकेला मागील 1 वर्षापासून 140 कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले होते, परंतु मागील 1 वर्षापासून या कामाच्या निविदा प्रक्रियेला जाणून बुजून आडकाठी आणली जात आहे. निविदा प्रक्रिया होऊन जवळपास प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024ला झाली होती आणि त्या प्रशासकीय मंजुरीमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की 7 दिवसामध्ये याची निविदा प्रक्रिया राबवून 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून 91व्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू होणं गरजेचं होतं. परंतु 7 महिने झाले तरी निविदाच उघडली नव्हती. जानेवारी महिन्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं व शहरातील नागरिकांच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रास्ता रोको केलं. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी आम्हाला लेखी दिलं होतं की 28 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही प्रत्यक्षामध्ये कामं सुरू करूया शहरातील. आज 24 मार्च आहे, जवळपास 1 महिना होत आहे, परंतु अद्याप देखील आहे तशी परिस्थिती आहे. निविदा उघडून त्याला वर्क ऑर्डर अजून दिलेली नाही. आपण बघतो की निविदा उघडण्यात आलेली आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की सदरील निविदा ही 16% अबोव म्हणजे जास्तीची दराची आहे आणि ही योजना आहे नगरोत्थान योजना, म्हणजे 16% ही अबोवची योजना असून आणि त्याला 25% हा नगरपालिकेचा वाटा असतो. म्हणून एकूण 35 ते 40 कोटी रुपये नगरपालिकेला या योजनेअंतर्गत भरावे लागणार आहेत. परंतु कंत्राटदार ही सत्ताधारी पुढाऱ्याच्या दबाव आणून नगरपालिका प्रशासनावरती ही जास्तीची निविदा मंजूर करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत आहे. आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी भेटून निवेदन दिलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती केलेली आहे की साहेब, शहरातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि आम्ही तुमची ख्याती ऐकून आहेत की आपण निर्णय क्षमता आणि कार्यक्षमता असलेले जिल्हाधिकारी म्हणून परिचित आहेत आणि आपण या ठिकाणी 140 कोटीचे रस्ते थांबलेले आहेत याच्यावर तात्काळ निर्णय घ्यावा व सदरील कॉन्ट्रॅक्ट जे गुत्तेदार आहे याला इस्टिमेट रेट प्रमाणे काम करण्यात यावं असं मुख्याधिकाऱ्यांना सूचित करावं. कारण नगरपालिकेमध्ये मागील 5 ते 7 वर्षापासून 20 ते 25% बिलोमध्ये कामं नगरपालिकामध्ये केली जातात, परंतु याच कॉन्ट्रॅक्टरला 16% वर्क ऑर्डर द्या असं सत्ताधारी लोकप्रतिनिधी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणतात, कॉन्ट्रॅक्टर दबाव आणतो. आणि आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की सर, तुम्ही त्याला इस्टिमेट रेट प्रमाणे काम करण्याशी त्याच्या आदेशित करावं व शहरातील रस्ते तात्काळ सुरू करण्यात यावेत. सत्ताधारी लोकप्रतिनिधी कोण आहेत? सत्ताधारी म्हणजे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला माहितीच आहे की. लोकप्रतिनिधी कोण आहेत? लोकप्रतिनिधीमध्ये तुळजापूरचे राणा पाटील आणि शिंदे गटाचे सावंत हे जाणून बुजून प्रशासनावर दबाव कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आणतात आणि त्यांना 16% अभावाची कामं द्या म्हणून त्यांना दबाव आणतात प्रशासनावर. धाराशिव शहरातील नागरिकांच्या वतीनं आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही मागच्या महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं. त्यावेळेस स्वतः मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी सांगितलं होतं की 28 फेब्रुवारीपर्यंत त्याचं काम चालू होईल. त्या कामावरती आज तागायत काहीसुद्धा प्रक्रिया झालेली नसून फक्त कागद फिरवायचं काम या प्रशासनाकडनं होत आहे. या निमित्तानं आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना याच गोष्टीची मागणी केली की तुम्ही कुणाच्या दबावाखाली हे प्रशासन इथं वागत आहे. खरं तर लोकांना वेटीस धरायचं काम या माध्यमातून चाललेलं आहे. ह्याच लोकांच्या मागणीसाठी आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आज इथं आलेलो आहेत. खरं तर हे 16% अभाव घेऊन जे काम करायचं आहे यांचा प्रयत्न चालला आहे. ह्या 16% मधून 20 कोटी रुपये आणि लोकवाट्यातून जे की हे कामाची जी प्रक्रिया आहे त्याच्यातून लोकवाटा पण जमा होणार आहे. त्या प्रक्रियेतून 5 कोटी रुपये असे 25 कोटी रुपये वाढवून येणार आहेत. अजून ह्या नगरपालिकेची जी आतापर्यंत प्रक्रिया चालली आहे त्या प्रक्रियेमध्ये तर असं आतापर्यंत कधी दिसलं नाही. तर ह्याच नेमकं विशेष ह्या कॉन्ट्रॅक्टरसोबत काय कोणाची लागेबंदी आहेत हे खरं तर पाहिलं पाहिजे आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर तात्काळ कलेक्टर साहेबांनी निर्णय घ्यावा अशीच आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली. आता सत्तेमध्ये कोण काय चाललंय आणि सगळ्या महाराष्ट्रापासून सगळ्या देशात सध्या सत्ताधारी कशा पद्धतीने वागतायत हे सगळीकडेच दिसतंय आणि त्याचंच खरं तर एक रिफ्लेक्शन आपल्या देशामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पण होत आहे.